या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. करवीर तालुक्यातील बाचणी येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे आणि भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक शिवाजीराव तळेकर यांची केदारलिंग भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. शिवाजीराव तळेकर यांची चेअरमनपदी निवड झाल्यानं बाचणीतील शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. केदारलिंग भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेचे नूतन चेअरमन शिवाजीराव तळेकर यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितलं की केदारलिंग भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे आणि बाचणीतील शेतकरी वर्गाचे आभार मानतो. ही संस्था बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेमुळे गावातील शेती क्षेत्र पूर्णपणे बागायत झालेलं आहे. गावातील शेतकरी वर्गाला मुबलक पाणी मिळण्यासाठी लिफ्ट पद्धत आणि सायफन पद्धतीनं पाणी पुरवठा करण्यात आम्ही सातत्य ठेवणार आहोत. नवीन पाईपलाईन टाकण्याचाही आमचा मानस आहे. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीनं पाणी पुरवठा करणारी केदारलिंग भैरवनाथ ही एकमेव संस्था असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. सायफन प्रणालीचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे एकदा सायफनचं कार्य चालू झालं की त्यामधून पाणी सतत वाहतं ठेवण्यासाठी ऊर्जा लागत नाही. या पद्धतीनं पाण्याचा झिरपण्याद्वारे अनावश्यक नाश होत नाही, असं शिवाजीराव तळेकर यांनी सांगितलं. नमस्कार, मी शिवाजीराव तळेकर, बाचणी तालुका करवीर, माजी संचालक भोगावती सहकारी साखर कारखाना व भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ, विद्यमान चेअरमन केदारलिंग भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित बाचणी. नुकतीच माझी 11 एप्रिलला केदारलिंग भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली. प्रथमतः मी माझे सर्व संचालक मंडळ व शेतकरी बांधव यांचे आभार मानतो. नुसतेच माझी त्यांनी चेअरमनपदी निवड केली. आमची पाणीपुरवठा ही संस्था पूर्वीची बऱ्याच वर्षाची आहे आणि या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमची पाणीपुरवठा संस्था ही पूर्वी तास पद्धतीवर एकरी 5 तास पाणी देत होती आणि ते शेतकरी आमच्या बाचणीमधील 5 तासामध्ये आपले 1 एकर क्षेत्र पाणी भिजवत होते. काही त्यातील सुद्धा तास शिल्लक राखून पुढे आपल्या काही जे वाळपा क्षेत्र असते त्याला ते देत होते. म्हणजे ही संस्था आमची महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकमेव अशी संस्था आहे की तास पद्धतीवर चालणारी संस्था आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता काही क्षेत्र आमचे संस्थेवरलं थोडंसं काही खाजगी स्कीमा काढल्यामुळे थोडं कमी होत आले. त्या दृष्टीनं आमचे काही नवीन पावलं आम्ही काही जिथं पाणी जात नाही तिथं अशा ठिकाणी काही आम्ही लिफ्ट करून पाणी पुरवठा गोरगरीब शेतकऱ्यांना पाण्याची सोय करून देत आहे. त्यामुळं बाचणीतील काही क्षेत्र जे आहे ते सर्व जिरायत बागायत क्षेत्र म्हणजे झालेलं आहे. जिरायत अगदीच कुठंतरी थोडं आहे, तिथं पण आमचा प्रयत्न चालू आहे. काही लिफ्ट करून, काही सायफल पद्धत, असे बरेच आमच्या अशा काही जुनी संस्था असल्यामुळं काही पूर्वीची पाईपलाईन जी जुनी आहे तीसुद्धा बदलण्याचा आमचा संकल्प आहे. काही नवीन मोटरी आता अलीकडील आलेल्या आहेत, त्या काही पाण्यात टाकून जेवढं क्षेत्र जास्त पाणी निघेल असं आमचं ध्येय आहे.